सोलापूर संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्ह्यातील वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यरंग मंदिरामध्ये आयोजित करण्यात आले आहे। अशी माहिती आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली। या अधिवेशनाचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, अभिनेते सयाजी शिंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। या निमित्ताने लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची मुलाखत, ज्येष्ठ व्याख्याते निरंजन टकले, श्रीराम पवार, ज्ञानेश महाराव हे मार्गदर्शन करणार आहेत। कृषी उत्पन्नावर आधारित उद्योग सभा करून अर्थकारणाला नव्या चेहरा देणाऱ्या काही उद्योगपतींचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे। समारोपाच्या सत्रामध्ये शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील, खासदार शाहू राजे छत्रपती यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेस श्याम कदम, संभाजी भोसले, शिरीष जगदाळे, राकेश डोंगरे आदी उपस्थित होते। आजच्या या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आणि हेतू असा एवढाच आहे आणि विषय की संभाजी ब्रिगेड संघटना गेली 25 वर्ष झालं महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे। गेल्या वर्षी आपण इथं संभाजी ब्रिगेडचं सिल्वर जुबली राज्यस्तरीय अधिवेशन गणेशकरा क्रीडाला आपण पार पडलो। त्यानंतर या वर्षी म्हणजे आपण दरवर्षी कार्यकर्त्यांना दिशा, विचार आणि कृती कार्यक्रम देण्यासाठी राज्यस्तरीय अधिवेशन घेत असतो, जे काही आपल्या राज्यातील प्रतिनिधी आहेत त्यांना बोलतो। या वर्षीचं आपलं अधिवेशन येत्या 22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृह जे आहे तिथं पार पडणार आहे। साधारणतः आम्हाला 30 जिल्हे ते 35 जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आमचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 50 प्रतिनिधी असं जर पकडलं तर 1500 ते 1600 लोक आमच्या प्रतिनिधींच्या पार पडणार। या अधिवेशनामध्ये काय आपले सत्र आहे, जवळपास 3 ते 4 सत्रामध्ये अधिवेशन पार पडणार आहे। सकाळचं आपलं उद्घाटन सत्र असणार आहे। त्या उद्घाटन सत्राला आपले शिरूर लोकसभेचे खासदार अमोलजी कोल्हे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर त्या अधिवेशनाचं उद्घाटन सत्र पार पडल्यानंतर काही सह्याद्री देवळाच्या माध्यमातून सयाजी शिंदेचं जे काही महाराष्ट्रामध्ये काम चालतं त्याची ती माहिती आमच्या कार्यकर्त्यांना संभाजी ब्रिगेडच्या करून देणार आहे। रोहित पवार हे आमदाराच्या पलीकडे एक व्यावसायिक आणि उद्योजक आहेत। बारामती ॲग्रोच्या माध्यमातून त्यांनी तुला व्यवसाय उभा केलेला आहे। ते व्यावसायिक दृष्ट्या कार्यकर्त्यांना आमचं मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यावर त्यांचं एक स्पीच पार पडणार आहे। आणि त्याच्यानंतर जे काही त्यांच्याबरोबर आमचे उद्घाटन सत्राला अमोल कोल्हे येणार आहेत ते त्यांच्या पद्धतीने मार्गदर्शन करणार। त्यानंतर जे दुसरं सत्र आहे ते दुसऱ्या सत्रामध्ये आपले निरंजन टकले हे त्यांचं सत्र पार पडणार आहे। निरंजन टकले गांधीजींच्या स्वप्नातील भारत यावरती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे। त्याच्यानंतर आमचं जे तिसरं सत्र पार पडणार आहे त्याच्यामध्ये श्रीराम पवार हे महाराष्ट्र धर्म या विषयावरती मार्गदर्शन करणार आहे, जे सकाळचे ज्येष्ठ संपादक आहेत। अशा पद्धतीने 3-4 सत्र पार पडल्यानंतर अगदी शेवटला आमचं समारोपीय सत्र असणार आहे। मागच्या वर्षी जे आमचं समारोपीय सत्रामध्ये आम्ही दरवर्षी विश्वभूषण पुरस्कार देतो, कारण आपल्यातले विचारवंत व्याख्याते लेखक त्यांना सरकारच्या फक्त काही महाराष्ट्र भूषण मिळत नाही। महाराष्ट्र भूषणच्या विरोधात एक लढा पण झाला संभाजी ब्रिगेड। आम्ही ठरवलं की आपल्या लोकांचा आपण सन्मान करायचा आणि विश्वभूषण त्यांना सन्मान द्यायचा। मागील वर्षी आम्ही डॉक्टर आर साळुंखेचं, मामा देशमुख आणि जयसिंगराव पवारचं त्यांना आम्ही विश्वभूषण पुरस्कार दिला। या वर्षी आम्ही शेती क्षेत्रात ज्या लोकांनी उत्तम काम केलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून शेती क्षेत्रातले अनेक दालन किंवा अनेक क्षेत्र खुली झालेले आहेत, केविकेच्या माध्यमातून, कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या माध्यमातून राजेंद्र पवार साहेबांनी जे काही काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना आम्ही कृषी क्षेत्रातलं विश्वभूषण देतोय। त्यानंतर शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांचं शेअर्स घेऊन त्यांना एक वेगळ्या पद्धतीने अर्थकारण उभं करून देणारे मगर पट्ट्याचे सतीश मगर त्यांना एक कृषी क्षेत्रात आपण विश्वभूषण पुरस्कार देतो। आणि नाशिकचे सह्याद्री फार्मचे जे आज भारतामधून जे सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करणारे जर कंपनी कुठे असेल शेतीला ती सह्याद्री फार्म्स आहे। त्याच्या माध्यमातूनही त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांना आम्ही विश्वभूषण पुरस्कार देणार आहे। आणि यामध्ये जो मोठा पुरस्कार आपण देतोय तो आपल्या जिल्ह्याचे विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या हस्ते आपण कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराजांचे वंशी ते आताचे शाहू महाराज आहेत, जे खासदार आता झाले त्यांचा आपण त्या प्रोग्राममध्ये सन्मान करणार कार्यक्रमाचा समारोप होणार आहे।
अशा पद्धतीने अधिवेशन आमचं एक दिवसीय पार पडलं.